अधिक मासात करावयाची व्रते. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार. येत्या 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक महिना हा सुरू होणार आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. या अधिक महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष असे महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना हा दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात शुक्र संक्रांत नसते म्हणून सूर्य संक्रांत नसते म्हणून हा महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. तसेच भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत. या महिन्यामध्ये विष्णुपूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणे अत्यंत फलदायी आहे. आता जाणून घेऊया अधिक मासात करावयाची व्रते. नंबर 1. या महिन्यात दिवसातून एक वेळेस जेवण करावे आणि जेवताना उठू नये. 2. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावावा. 3. हा महिना त्यागाचा महिना मानला जातो म्हणून या महिन्यात त्यागाला खूप महत्त्व आहे. नंबर 4. या महिन्यात रोज विष्णू सहस्त्रनाम वाचावे किंवा ऐकावे. 5. या महिन्यात कोणत्याही एका आवडत्या पदार्थाचा त्याग करावा. उदाहरणार्थ एखादे फळ किंवा चहा, कॉफी इत्यादी. नंबर 6. या महिन्यात मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतात म्हणून जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे आणि तुपाचा दिवा दान करावा. 7. अधिक मासात होम हवन केल्यास त्याचे फळ अनंत पटीने मिळते. 8. महिनाभर अखंड तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. 9. या महिन्यात पुरणाचे दिंडे म्हणजेच धोंडे करून नातेवाईकांना भोजन देतात. या दिंड्यांना धोंडे असे देखील म्हणतात म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात. 10. अधिक महिन्यात पोथीवाचन, सत्संग किंवा अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापन करावे. 11. उद्यापन करण्यासाठी देवाला पुरणाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला भोजन आणि दान दक्षिणा द्यावी किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दक्षिणेसह सिधा द्यावा. 12. अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकणार नसाल तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. 13. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा, नाम, जप, तप, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अवश्य जप करावा. 14. संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करावे, ताटामध्ये जेवण करायचे नाही. हा देखील एक नियम पाळू शकता. 15. हे सर्व करणे प्रत्येकाला शक्य असेल त्याने नक्की करावे, पण ज्याला अखंड तुपाचा दिवा लावणे किंवा इत्यादी सेवा करणे नाही करता आल्या तरी रोज मनापासून नामस्मरण केले तरी चालेल. फक्त मनात भाव असला पाहिजे, हेच महत्त्वाचे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.